नगरमध्ये सोहन नावाचा एक मासेमार राहत होता. त्याच्याकडे मोठी होडी होती ज्याच्यात तो रोज जाऊन नदीत मासे पकडत असे. सोहन त्या गावातला सगळ्यात श्रीमंत मासेमार होता. सगळे मासेमार या कारणांमुळे सोहनवर खूप जळत असत. पण सोहन रोज सगळ्यांपेक्षा जास्त मासे पकडून आणत असे आणि बाजारात विकत असे. अरे सोहन दादा, तू रोज इतके मासे पकडून आणतोस, तुझी तर चांगलीच कमाई होत असेल ना? जे पण आहे ते देवाचे आशीर्वाद आहेत, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. चला आता याच गोष्टीवरून तुझ्याकडून आम्हाला सगळ्यांना पार्टी दे. असाच सोहनचा मास्यांचा धंदा व्यवस्थित चालत होता. सोहन मनाने खूप चांगला माणूस होता, म्हणून त्याचे मित्र नेहमी त्याच्याकडून पैसे काढून घेत असत. पण या गोष्टीमुळे त्याची बायको विमला खूप चिडत असे. काय मिळालं कोणाला आजपर्यंत समाजसेवा करून, आणि समाजसेवा करायची गरजच काय आहे? देवाने सगळ्यांना हातपाय दिलेत. स्वतः मेहनत करा आणि खा. तुझं बोलणं खरं आहे विमला, पण आता आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये आणि मित्रांबरोबर पार्टी करण्यात काय चुकीचं आहे? हा सगळा फक्त दिखावा आहे, दिखावा. गरजेच्या वेळी कोणीच मदतीला येत नाही. एकदा सोहनचा जुना मित्र रमेश त्याला भेटायला येतो. रमेशच्या पहिल्यापासूनच सोहनच्या पैशांवर डोळा होता. काय रे मित्रा, तू तर फारच छान घर बनवलेलं आहेस, पण काय सांगू, माझा बिझनेस मध्ये खूप नुकसान झालं आहे. 2 वेळचं जेवायला सुद्धा मुश्किलीने मिळत आहे. हे तर फार वाईट झालं. जर काही गरज लागली तर मला सांग. पण रमेश दादा, तुमचे कपडे आणि चपला बघून तर असं अजिबात वाटत नाही की तुम्हाला खायची मुश्किल आहे. तुमचं पोट सुद्धा शर्टाच्या बटनामधून बाहेर येतंय. हे तर सगळं आधीच आहे. माझ्याकडे नवीन घ्यायला पैसे कुठे आहेत? सोहन रमेशला रडताना बघून त्याला काही पैसे उधारीवर देतो. रमेश तिकडून आनंदात पैसे घेऊन निघून जातो. पण विमला सोहनवर खूप रागावते. सोहनला नेहमी वाटायचं की विमला त्याला चांगली कामं करण्यापासून थांबवते, पण असं नव्हतं. आज तर खूप मासे मिळालेले आहेत, चांगली कमाई होईल. हे सगळं घेऊन मार्केटमध्ये विकून टाकतो. सोहनचे मासे लगेच विकले जातात. हे बघून सोहनला खूप आनंद होतो. लवकरच आपलं सामान घेऊन तो घरी निघून जातो. काय झालं, आज खूप लवकर घरी आलात? जास्त मासे नाही मिळाले का? काय सांगू विमला, आज तर खूप चांगली विक्री झाली. सगळेच मासे लगेच विकले गेले. थोड्या वेळाने सोहनच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमा होते आणि ते सगळे सोहन मुर्दाबाद ओरडत असतात. सोहन आणि विमलाला कळत नाही हे काय चालू आहे ते. हे लोक असं का ओरडत आहेत? माहित नाही, चल बाहेर जाऊन बघूया. सोहन आणि विमला बाहेर जातात. तिकडे लोक फार चिडलेली असतात. काय झालं तुम्हाला? तुम्ही सगळे इतक्या रागाने का ओरडत आहात? तुझे मासे खाऊन इकडे आलेल्या सगळ्या लोकांचे घरचे आजारी पडले आणि काही लोक तर हॉस्पिटलमध्ये आहेत. असं कसं होऊ शकतं? मी तर नेहमीप्रमाणे नदीतूनच ताजे मासे पकडून आणतो. ते काही आम्हाला माहित नाही. तुला या सगळ्यांचे पैसे द्यावे लागतील आणि सगळ्यांच्या आजारपणाचा खर्च सुद्धा द्यावा लागेल आणि अजून थोडी भरपाई पण द्यावी लागेल. सोहनला कळतच नव्हतं की हे सगळं कसं झालं ते. पण सोहन एक चांगल्या मनाचा माणूस होता, म्हणून तो सगळ्यांचे पैसे परत देऊन टाकतो. आजारी लोकांना बघायला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जातो. आता आपल्याकडे जास्त पैसे राहिले नाहीयेत. सगळे पैसे मासे खाऊन आजारी पडलेल्या लोकांना द्यावे लागले. आता फक्त हे घर आणि माझी होडी राहिलेली आहे. होडी जर विकली तर कमवायचं कसं? आपल्याला हे घर विकावं लागेल. ठीक आहे, मी तर माझं आयुष्य तुझ्या बरोबर होडीत सुद्धा घालवीन. सोहन आपलं घर विकून टाकतो. सोहन आणि विमला आपल्या होडीत जाऊन राहू लागतात. सोहन रोजच्या प्रमाणे मासे पकडून बाजारात विकायला घेऊन जातो. मासे घ्या, मासे घ्या, ताजे ताजे मासे घ्या. सगळा दिवस निघून जातो, पण सोहनचा एक सुद्धा मासा विकला जात नाही. सोहनला खूप वाईट वाटतं. अरे सोहन, तुझा अजून एकही मासा विकला गेलेला नाहीये. काय सांगू, सकाळपासून प्रयत्न करतोय पण कोणी मासे घेत नाहीये. सगळी लोक तुझ्या माशांना घाबरलेले आहेत. सगळ्यांना आपला जीव प्रिय आहे.
कोणालाही आपल्या बायका पोरांना आजारी थोडी पाडायचं आहे. पण त्यात माझी काही चूक नव्हती आणि मी ती चूक सुधारली सुद्धा आहे. पण आम्ही लोकांना तुझ्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? एकदा दगा मिळालेल्या माणसाला पुन्हा दगा खायची इच्छा नसते. सोहन आपल्या मित्राचं असं बोलणं ऐकून नाराज होऊन जातो आणि परत विमलाकडे होडीत निघून जातो. काय झालं? आज यायला खूप उशीर झाला. चांगली कमाई झाली असं वाटतं. असं काही झालेलं नाहीये. आज एक सुद्धा मासा विकला गेलेला नाही. कोणालाही आपल्याकडनं मासे घ्यायचेच नाहीये. मग तुम्ही तुमच्या रमेशकडे मदत का नाही मागत? तुम्ही सुद्धा तर त्याला गरजेच्या वेळेला मदत केली होतीत ना? आता सगळं बदललेलं आहे. जोवर माझ्याकडे पैसे होते लोक माझ्याकडे मदत मागायला यायचे, पण आता सगळे माझ्या या परिस्थितीची मजा उडवत आहेत. आपण उद्या परत मासे पकडून नदीच्या त्या बाजूला गावात विकायला घेऊन जाऊया. तिकडे आपल्याला कोणीही ओळखत नाही. ठीक आहे, तू म्हणतेस तर उद्या आपण त्या गावात पण जाऊन बघूया. दुसऱ्या दिवशी जेव्हा सोहन आणि विमला मासे पकडायला आपली होडी नदीत उतरवत असतात तेव्हा बाकीचे मासेमार त्यांना विरोध करायला लागतात. तो नदीच्या पाण्यामध्ये आपली होडी नाही उतरवू शकत. असं का बोलतात मदन दादा? एकदा तू आमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात घातलेला आहेस, पण आता आम्ही असं नाही करू देणार. ठीक आहे, आम्ही आमची होडी घेऊन या गावातून निघूनच जातो. विमला आणि सोहम आपली होडी घेऊन नदीत निघून जातात आणि बराच वेळ पाण्यात पुढे जात राहतात. त्यांना आजूबाजूला एकही गाव दिसत नाही. तेव्हा विमलाला पाण्यात सोन्यासारखा चमकणारा एक मासा दिसतो. विमला लगेच जाळं टाकून त्या सोनेरी माशाला पकडते. हा तर काहीतरी जादूचा मासा वाटत आहे. याचा रंग तर बघा, सोन्यासारखा चमकतोय. जर सोनेरी माशाला बाजारात विकलं तर चांगलेच पैसे मिळतील. आपल्याला माशाला सांभाळून ठेवलं पाहिजे आणि आपण या माशाची शेती करूया आणि त्याच्या सोनेरी अंड्यांना बाजारात विकूया. तू ती म्हण तर ऐकली अशीलच ना, सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला कापायचं नसतं. बरोबर बोललात तुम्ही. विमला आणि सोहन या गावात पोहोचतात आणि तिकडे आपली होडी विकून थोडीशी जमीन घेऊन तलाव बनवतात आणि सोनेरी माशांची शेती सुरू करतात. काही दिवसातच सोनेरी मासा सोन्याची अंडी देतो. आपण ही सोन्याची अंडी विकून खूप सारे पैसे कमवूयात. हळूहळू सोन्याची अंडी विकून विमला आणि सोहन पुन्हा श्रीमंत बनतात आणि परत आपल्या गावाला निघून जातात. सोहनकडे पैसे बघून गावातली लोक परत सोहनकडे पैसे मागायला येतात. अरे, मित्रांच्या बोलण्याचं वाईट नसतं वाटून घ्यायचं. तू तर माझा खास मित्र आहेस. खोट्या मैत्रीचं नाटक आता बंद करा. आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही आम्हाला टोमणे मारून आमची खिल्ली उडवलीत. निघून जा इथून. सोहन माणसांना ओळखायला लागला होता आणि धोकेबाज मित्रांपासून लांबच राहायचा. सोनेरी माशाच्या मदतीने त्याचं आयुष्य छान जात होतं. हरी एक मच्छीमार होता. तो रोज समुद्रातून ताजे ताजे मासे पकडून आणायचा. त्याची बायको उर्मी गरोदर होती. आलात तुम्ही? मी तुमच्यासाठी चहा आणते. नको ग, तू इतका त्रास नको घेऊ. मी स्वतः बनवून घेईन. अगं बाई, असं कसं चालेल? का नाही चालणार? आता तुझ्या डिलिव्हरीसाठी दिवसच किती राहिलेत. तू फक्त आराम कर. मी आहे ना, मी सगळं काम बघीन. बाहेरचं पण मीच बघीन आणि घरातली साफसफाई सुद्धा बघीन. हसायला काय झालं ग? सगळं काम मीच करणार बघ आता. तसं पण या आपल्या बाळासाठी आपण देवाला किती प्रार्थना केलेल्या होत्या. आज 10 वर्षानंतर आपल्या घरी पाळणा हलणार आहे. मी थोडी सुद्धा रिस्क घेणार नाहीये. ठीक आहे, मग सगळं तुम्हीच करा. त्या दिवसानंतर हरी घरातलं सगळं काम आणि मासे पकडण्याचं काम एकटाच करू लागला. तो उर्मीला कुठलंच काम करू देत नव्हता. हरी खूप आनंदी होता. काही दिवसांनंतर उर्मीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. हरी तर फारच आनंदी होता. या दिवसाची वाट तो 10 वर्षांपासून करत होता. देवा रे देवा, उर्मी बघ जरा, आपला बाळ केवढं सुंदर आहे. असणारच, तुमचाच मुलगा तर आहे. आता याचं नाव काय ठेवणार आहे? याचं नाव जय ठेवूया. वाह, छान नाव आहे.
मुलाच्या जन्माने हरी आणि उर्मी फार खुश होते. आता हरी रोज घरी लवकर यायचा. अगं बाई, इतक्या लवकर? हो, मला माझ्या जय बाळासोबत खेळायचं होतं ना. एक काम करा ना, यालाही तुमच्या बरोबर समुद्रात घेऊन जा. तसा विचार वाईट नाहीये. काय पण? याच्याबरोबर त्याच्या आईला सुद्धा घेऊन गेलो तर? म्हणजे काय? म्हणजे हे की मी उद्या दोघांना सुद्धा फिरायला घेऊन जाणार. खरंच? हो. वा, मी कित्येक वर्षांपासून समुद्राच्या पार नाही गेले. येशील ना? होय. उर्मी फार आनंदात होती. ती समुद्रात फिरायला जाणार होती. पुढल्या सकाळी हरी आणि उर्मी त्यांच्या मुलाबरोबर समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले. हरीने उर्मीला होडीत बसवलं आणि मग ते फिरायला निघाले. हरी नाव वलवत होता आणि उर्मी समुद्राची सुंदरता बघत होती. किती सुंदर आहे ना? हो, समुद्राच्या मधोमध जाऊया. इकडनं खूप छान सुंदर दिसतं. चला मग. हरी होडीला समुद्राच्या मधोमध घेऊन गेला. चारही बाजूला फक्त पाणीच पाणी होतं. लय भारी. मी बोललो होतो ना, तुला हे बघायला खूप आवडेल. होय, खूपच सुंदर आहे. हरी आणि उर्मी समुद्र बघतच होते तेव्हा समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळायला लागल्या. जेव्हा हरीचं लक्ष लाटांकडे गेलं तोपर्यंत लाटा त्यांच्या फार जवळ आल्या होत्या आणि लाटांनी होडीला उलटवलं. उर्मी, हरी आणि जय तिघेही वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागले. उर्मी, उर्मी. माझा मुलगा कुठे? हरीला उर्मी भेटली पण मुलगा कुठेच दिसत नव्हता. उर्मी. हरी रडत रडत उर्मीला किनाऱ्यापर्यंत घेऊन आला आणि दोघे किनाऱ्यावर रडू लागले. माझा जय, माझा जय. माझा मुलगा. 10 वर्षांनंतर हरी आणि उर्मीला मुलगा झाला. तोही देवाने त्यांच्याकडून हिरावला. लहान जय समुद्रात वाहत वाहत डोंगर असलेल्या एका भागात पोहोचला. तेव्हा एका गारुड्याचं लक्ष त्या मुलाच्या रडण्याकडे गेलं. हे बाळ इथे कसं काय आलं? अरे बापरे. गारुड्याने पटकन पाण्यातून मुलाला उचललं. त्याचे आई वडील कोण असतील? कदाचित ते दोघे सुद्धा बुडून मेले तर नसतील. अरे रे, असंच झालं असेल, कारण आजूबाजूला कोणीच दिसत नाहीये. बहुतेक समुद्राने त्यांना गिळंतपूड केलंय. आता बिचारा या बाळाचं काय होणार? कदाचित ही जबाबदारी देवाने माझ्यावर सोडलेली आहे. आजपासून मीच याचा परिवार आहे. नथू गारुडी मुलाला स्वतःबरोबर घेऊन गेला. त्याने मुलाची व्यवस्थित काळजी घ्यायला सुरुवात केली. आता नथूच त्या मुलाचं सगळं काही होता. अरे रे रे रे, बाळाला भूक लागली आहे का? हे बघ, बाबांनी तुझ्यासाठी दूध आणलेलं आहे. नथू एकटा राहत होता आणि आता त्याला जगण्यासाठी एक साथीदार मिळाला होता. हा छोटा मुलगा लहानपणापासून सापाबरोबर खेळायचा. नाही बाळा, असं नाही. सापाला असं पकडायचं नसतं, ते तुम्हाला डंक मारतील. नथू लहानपणापासूनच सापांना पकडायला शिकवू लागला. जेव्हा मुन्ना मोठा झाला तेव्हा तो मोठे विषारी साप पकडू लागला. हे बघा बाबा, मी कोब्रा पकडला आहे. शाबास बाळा, तू सिद्ध केलंस की तू माझा पोरगा आहेस. काही शंका आहे का बाबा? आता आजूबाजूच्या गावात जेव्हा कुठे साप यायचा तेव्हा ते लोक मुन्नालाच बोलवायला यायचे. काका, मुन्ना भैया आहे का? काय काम आहे? ते आमच्या गावामध्ये साप आलेला आहे, त्याला पकडायचं आहे. ठीक आहे. अरे मुन्ना, जा बाळा, तुला बोलवत आहेत. हो बाबा, आत्ता जातो आणि लगेच येतो.
हळूहळू नथूची तब्येत बिघडायला लागली. मुन्ना चिंतेत पडला. त्याचं सगळं नथूच तर होता. बाबा, मी तुमच्यासाठी औषधं घेऊन येतो. थांब बाळा, मला तुला काहीतरी एक खरं सांगायचं आहे. मी औषधं घेऊन येतो, मग सांगा मला. नाही बाळा, तुला आत्ताच ऐकावं लागेल. तू माझं बाळ नाहीयेस. आजपासून 20 वर्षांपूर्वी मी डोंगराजवळ बसलो होतो, जेव्हा तुझ्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तू समुद्रातून वाहत वाहत इथे आला होतास. काय? त्या दिवशी मी तुझ्या आई वडिलांना शोधायचा भरपूर प्रयत्न केला, पण मला ते नाही सापडले. मग मला वाटलं बहुतेक ते बुडून गेलेत, आणि म्हणून मी तुला माझ्या बाळासारखं मोठं केलं रे. मग काय माझे आई वडील जिवंत असू शकतात का? बहुतेक हो, बहुतेक नाही सुद्धा. तुला त्यांना शोधायचा एक प्रयत्न तर करायलाच पाहिजे. ठीक आहे बाबा. बाळा, तुझ्या बाबांना कधी विसरू नकोस रे. हे शेवटचे शब्द बोलून नथूने त्याचे प्राण सोडले. बाबा. नथूच्या जाण्याने मुन्ना फार दुःखी झाला होता, पण आता त्याच्या डोक्यात त्याच्या खऱ्या आई वडिलांना शोधण्याची इच्छा होत होती. काय माझे आई बाबा जिवंत असतील, आणि असतील तर ते कुठे असतील? ते हयात तर असतील ना? आणि हयात असतील, मला एक प्रयत्न तर करायलाच पाहिजे. मुन्ना हे ध्येय ठेवून तो होडी घेऊन निघाला. तो त्याच समुद्रात आपल्या आई वडिलांना शोधत होता. आज 20 वर्षांनंतर तो पुन्हा त्याच जागी आला होता, समुद्राच्या मधोमध. आणि आजही 20 वर्षांनंतर त्याच्या समोर मोठमोठ्या लाटा आल्या. यावेळेसही लाटांनी त्याची होडी उलटवली. वाचवा, वाचवा. मुन्ना पोहण्याचा प्रयत्न करत होता, पण खोल समुद्रात तो पोहू शकत नव्हता. त्याचा आवाज ऐकून एक मच्छीमार त्याच्या जवळ आला. बेशुद्ध झालेल्या मुन्नाला त्या मच्छीमाराने त्याला आपल्या होडीत घेतलं आणि त्याला घेऊन तो त्याच्या घरी आला. तिथे वैद्याने मुन्नावर उपचार केले. कितीतरी दिवस मुन्ना बेशुद्ध होता. एक दिवस एक साप हरीच्या झोपडीत आला. साप, साप! सापाचा फुटकार ऐकून मुन्नाला जाग आली. मुन्नाने लगेच तो साप पकडला. अरे देवा, तो तुला चावेल पोरा. तुम्ही घाबरू नका आई, मी सपेरा आहे. तो मला काही करणार नाही. मुन्नाने त्या सापाला एका डब्यात बंद केलं. अरे देवा, तू तर आमचा जीव वाचवलास. धन्यवाद बाळा, तुमचे सुद्धा धन्यवाद. तुम्ही जर मला वाचवलं नसतं तर मी सुद्धा मेलोच असतो. बाळा, तू मछुआरा तर नाही आहेस, तर तू एवढा समुद्रामध्ये बाहेर कशाला पडलास? माझ्या आई वडिलांना शोधण्यासाठी 20 वर्षांपूर्वी मी एका समुद्रामध्ये वाहून गेलो होतो. जय, बाळा, अरे तू आमचाच बाळ आहेस रे. अगदी माझा जय. 20 वर्षांपासून आम्ही तुला शोधत आहोत. आई, बाबा, शेवटी मी तुम्हाला शोधूनच काढलं. मुन्नाने त्याच्या आई वडिलांना मिठी मारली. ज्या समुद्राने जयला त्याच्या आई वडिलांपासून वेगळं केलं होतं, आज त्याच समुद्राने त्यांना एकत्रही केलं होतं. यालाच तर म्हणतात नियतीचा खेळ. हरवलेल्या मुलाला अखेर त्याचं कुटुंब मिळालंच.